नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं 20 डिसेंबरच्या दिनविशेष व विचारधन या सत्रात मनापासून स्वागत करते. जाणून घेऊ एक प्रेरणादायी विचार. ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो. सुरुवात करूया 20 डिसेंबरच्या दिनविशेषांना. 20 डिसेंबर 2010 रोजी भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाण करणारे ज्येष्ठ भाषा वैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. 20 डिसेंबर 1999 रोजी पोर्तुगालने मकाऊ हे बेट चीनला परत दिले. 20 डिसेंबर 1994 रोजी राष्ट्रपती डॉक्टर शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉक्टर महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा जवाहरलाल नेहरू पुरस्कार प्रदान केला गेला. 20 डिसेंबर 1971 रोजी जुल्फिकार अली भुट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले. 20 डिसेंबर 1945 रोजी मुंबई बेंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू झाली. 20 डिसेंबर 1942 रोजी दुसऱ्या महायुद्धात जपानी फौजांनी कलकत्ता शहरावर बॉम्ब वर्षाव केला. 20 डिसेंबर 1924 रोजी हिटलरची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका झाली. आजच्याच दिवशी 1942 मध्ये पाकिस्तानातील पहिले हिंदू मुख्य न्यायाधीश अर्थात चीफ जस्टिस राणा भगवंतदास यांचा जन्म झाला. 20 डिसेंबर 1940 रोजी भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका 1967 सालच्या पद्मश्री विजेत्या यामिनी कृष्णमूर्ती यांचा जन्म झाला. 20 डिसेंबर 1901 रोजी अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 16 जानेवारी 1967 रोजी झाला होता. 20 डिसेंबर 1890 रोजी 1959 नोबेल पारितोषिक विजेते जेरेस्लॉव हेरॉस्की यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 27 मार्च 1967 रोजी झाला होता. इलेक्ट्रोकेमिकल ॲनालिसिसमध्ये केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. 20 डिसेंबर 1868 रोजी अमेरिकन उद्योजक हार्वे फायरस्टोन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 7 फेब्रुवारी 1938 रोजी झाला होता. 20 डिसेंबर 2010 रोजी अभिनेत्री नलिनी जयवंत यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1926 रोजी झाला होता. 20 डिसेंबर 2010 रोजी लेखक सुभाष भेंडे यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 14 ऑक्टोबर 1936 रोजी झाला होता. 20 डिसेंबर 1998 रोजी जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी बेंगळुरू वंकट तथा B.V. रमण यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 8 ऑगस्ट 1912 रोजी झाला होता. 20 डिसेंबर 1996 रोजी अमेरिकन अंतराळ तज्ज्ञ लेखन व विज्ञान प्रसारक कार्ल सगन यांचा मृत्यू झाला. त्यांनी सुमारे 600हून अधिक शोध निबंध प्रकाशित केले. शुक्राच्या पृष्ठभागावरील उच्च तापमानाचा शोध त्यांच्याच प्रयत्नामुळे लागला. त्यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1934 रोजी ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथे झाला. आजच्याच दिवशी 1996 मध्ये बलुतकार दलित लेखक दगडू मारुती तथा दया पवार यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 15 सप्टेंबर 1935 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1993 मध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार वामन नारायण तथा W.N. भट यांचा मृत्यू झाला. 20 डिसेंबर 1956 रोजी देबूजी झिंगराजी जानोरकर उर्फ संत गाडगे महाराज यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1876 रोजी झाला होता. कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. 20 डिसेंबर 1933 रोजी संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्र सुधारक विष्णू वामन बापट यांचा मृत्यू झाला. शंकराचार्यांच्या ग्रंथांचे व इतर संस्कृत ग्रंथांचे त्यांनी मराठीत अनुवाद केले. त्यांचा जन्म 22 मे 1871 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1731 मध्ये बुंदेलखंडचा महाराजा छत्रसाल बुंदेला यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 4 मे 1649 रोजी झाला होता. हे होते 20 डिसेंबरचे दिनविशेष. आमचे दिनविशेष सत्र तुम्हाला कसे वाटते कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698 8698 80. असेच रोजचे दिनविशेष ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.